पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज यवतमाळमध्ये सभा आहे आणि ही सभा महत्त्वाची मानल्या जात आहे कारण ही सभा लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी होत आहे। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आहेत। सर, काय म्हणाल? ही सभा आजची महत्त्वाची आहे कारण लोकसभा निवडणुकांपूर्वी ही सभा होते। हे खरं म्हणजे या ठिकाणी उमेदचा एक मेळावा आहे महिलांचा। आता याला राजकीय सभा म्हणण्यापेक्षा शासकीय कार्यक्रम आहे। तो प्रधानमंत्री जेव्हा जेव्हा जिथं जातील तेव्हा विविध क्षेत्रामधल्या लोकांशी संपर्क करतील, त्यापैकी हा प्रयोग आहे, हा एक कार्यक्रम आहे। आणि यामध्ये नक्कीच आता समोर निवडणूक आहे तर त्याचा लोकांवर प्रभाव पडेलच। आणि एकूण आता राजकीय विषय म्हटलं तर प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुकीसमोर व निवडणुकीच्या पहिले म्हणा अनेक वर्ष महिने काम करतात, प्रचार करतात, तो एक वेगळा भाग आहे। परंतु इथली सभा नक्कीच समोरची निवडणूक पाहता लोकांना असं वाटते की राजकीय सभा आहे का, असा तो विषय मला दिसत नाही आहे। उमेदचा महिलांचा कार्यक्रम याकरता आहे, मला जी माहिती आहे की प्रधानमंत्री मोदींच्या या कार्यकाळामध्ये महिलांसाठी अनेक उपक्रम घेतले आणि उमेदसारख्या संस्थांना अर्थात बचत गटांना खूप पद्धतशीर त्यांनी सवलती दिल्या, त्याचा विकास केलेला आहे। विकासामध्ये महिलांना लखपती भगिनी हा जो त्यांचा शब्द आहे त्यानुसार त्यांनी देशातील महिलांना लखपती करण्याचा प्रयत्न चालू केला आहे। लखपती दिदी हा शब्द आहे तो, त्या प्रकारे हा प्रयत्न आहे आणि हा प्रकार आहे, हा कार्यक्रम आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी ओबीसींबद्दल बोलत असतात की ओबीसींशिवाय देशात सत्ता कुणाची येऊ शकत नाही। आपण ओबीसी आयोगाचे अध्यक्ष आहात, काय म्हणाल? आज कुठली मोठी घोषणा होणार ओबीसींसाठी? नाही, एक आहे की प्रधानमंत्री महोदयांनी जे कधी कोणी केलं नाही ते अनेक कामं ओबीसी वर्गाकरता केलेले, देशभर त्याचा लाभ होत आहे। कोणाला लक्ष नव्हतं की मी पाहिलं आता आयोगात बसून सिक्कीमपासून ते केरळापर्यंत ओबीसी वर्ग आहे, देशात सर्व दूर आहे। एक आणि 2 नॉर्थ ईस्ट स्टेट आहे तिथं ओबीसी वर्ग नाही। मग ओबीसी शिवाय राजकारण शक्य नाही आहे। सर्वात मोठा मतदार ओबीसी आहे, म्हणून हा शब्दप्रयोग होतो की ओबीसी शिवाय सत्ता नाही। प्रधानमंत्री महोदयांनी ओबीसी कमिशन ज्या ठिकाणी मी काम करतोय त्यांना जो अधिकार दिला आहे, संवैधानिक अधिकार, त्याचा लाभ होत आहे लोकांना। मेडिकलमध्ये अनेक क्षेत्रामध्ये प्रवेशासाठी, प्रमोशनसाठी नोकर वर्गालाही फायदा होत आहे, विद्यार्थ्यांना प्रचंड फायदा होत आहे। अशा फायदा होत आहे। आणि ज्या जातींना ओबीसीमध्ये नाव असूनही त्यांना अनेक राज्यांमध्ये त्यांना लाभ देत नव्हते, काही ज्या क्रिमिनलच्या अटी फार चुकीच्या होत्या, नियमाच्या पलीकडच्या होत्या, त्या पण दुरुस्त करण्याकरता आयोगाला अधिकार दिल्यामुळं आम्हाला फायदा झाला, ओबीसीला फायदा झालेला आहे। काही कार्यकर्त्यांच्या अशा सुद्धा भावना आहेत की 2014 साली नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये येऊन गेलेत आणि त्यानंतर ते निवडणुका जिंकलेत। काही असाचा कार्यक्रम तुम्ही कसं बघता या आजच्या मेळाव्याकडे? नाही, 14मध्ये आले, 19मध्ये आले आणि आता 24मध्ये येत आहेत। याचा अर्थ असा आहे की आम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत ही भावना प्रधानमंत्री मनामध्ये काम करतात। आणि स्वाभाविक आहे, निवडणूक ही जिंकण्याकरताच असते आणि हा प्रयोग नसतो। आणि त्या दिशेनं सरकार, आजचं सरकार 14मध्ये सत्तेमध्ये नव्हतं, म्हणून यवतमाळ जिल्ह्याकडं त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो। म्हणजे यवतमाळपासून प्रचाराची सभा सुरू केली तर ती निवडणूक आपण जिंकतोच, काहीशी अशी भावना आहे? नाही, असं मी याकरता म्हणत नाही। तुम्हाला ही प्रचार सभा नाही आहे, सभा आहे, शासकीय सभा आहे। परंतु इथं आल्यानंतर नक्कीच वातावरण, राजकीय वातावरण खूप जागृत होईल, यात वाद नाही। फायदा नक्कीच होणार सत्ता पक्षाला। आणि यवतमाळचं महत्त्व प्रधानमंत्री नेहमी दिलेलं आहे, ते आजही देत आहेत। त्याबद्दल आपल्या यवतमाळकरांनी त्याचं आभारी मानले पाहिजे आणि ते स्वागत करत आहे। लोक प्रचंड संख्या येणार आहे, हे संकेतही आहेत। थँक्यू। तर नक्कीच यवतमाळला पंतप्रधानांनी नेहमीच महत्त्व दिलेलं आहे आणि त्यामुळे ते आज येथे सभा घेण्यासाठी येत आहे, असं हंसराज अहिर म्हणतात। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।